उन्हाळा आलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर ऑलरेडी इतकी गरमी होत असते, इतका घाम, इतकी चिकचिक होते आणि त्याहून हा हेवी मेकअप, त्याच्यामुळे तर ही चिकचिक डबल होऊन जाते. बट डोंट वरी, कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे समर फ्रेंडली एव्हरीडे मेकअप लुक, जो एकदम हलका फुलका असणार आहे आणि तुम्हाला बिलकुल चिकचिक होणार नाही. हा स्वेट प्रूफ, वॉटर प्रूफ सगळा एकदम मस्त मेकअप लुक आहे, जो तुमच्यासाठी खूप जास्त हेल्पफुल असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. हाय दोस्तो, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी. आणि हा जो तुम्ही मेकअप लुक बघताय, इतका सुंदर, हा ग्लोई पण आहे, स्टिल हा मॅट आहे, स्वेट प्रूफ आहे. हाच मेकअप लुक मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सो आय थिंक मी ना काही जास्त बडबड नाही करायला पाहिजे, आपण डायरेक्टली व्हिडिओ सुरू करूया. तर मी थोडीशी जवळ आली आहे, म्हणजे तुम्हाला दिसायला पाहिजे की माझ्या फेस वरती नेमकं काय होतंय. सो मी माझं पूर्ण फेस जे आहे ते प्रेप करून आली आहे, म्हणजे स्किन केअर करून आलेली आहे. त्याच्यामध्ये मी केलं आहे मॉइश्चरायझर लावला आहे, सनस्क्रीन लावला आहे. या दोन गोष्टी बिलकुल विसरायच्या नाही. समर असेल तरी पण मॉइश्चरायझर लावायलाच पाहिजे, ऑइली स्किन टाईप असो ड्राय असो. हे मी खूपदा सांगितलंय आणि ते इम्पॉर्टंट चीज आहे, त्याच्यामुळे सांगते मी. तर या दोन गोष्टी तर माझ्या झालेल्या आहेत. आता आपण डायरेक्टली मेकअप कडे जाऊया. तर मेकअप आपलं तसंच टिकलं पाहिजे पूर्ण दिवसभर, घामाने ते निघून नाही गेलं पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले मी यूज करणार आहे हे प्रायमर. हे मेबेलिन फिटमीचं प्रायमर आहे. हे स्पेशली ऑइली स्किन टाईप साठीच बनलेलं आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला उन्हामध्ये जाऊन किंवा उन्हाळ्यामध्ये असं जास्त ऑइल येतं, घाम येतो, तर हे त्यांच्यासाठी एकदम मस्त आहे. याच्यामध्ये ना ड्राय स्किन टाईप वाल्यांचं पण आहे एक व्हेरियंट, जे मी लिंक देऊन देणार. त्याची लिंक नाही, मी टॅग करणार सगळे प्रोडक्ट्स, तर तुम्ही तिथे चेक करू शकता. याचं आणखीन मी ऑल्टरनेटिव्स पण ट्राय करणार. हे ना क्रीम बेस्ड आहे, तर तुम्ही असं सिलिकॉन बेस्ड पण प्रायमर यूज करू शकता, ते पण खूप चांगलं असतं. त्याचे पण मी ऑप्शन्स टॅग करून देणार. माझं हे एकदम फेवरेट प्रायमर आहे आणि मी हे खूप वेळा यूज करते. एव्हरी टाइम मी हेच यूज करते, बिकॉज हे खूप मस्त प्रायमर आहे आणि मी हे यूज केलंय, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते. चला, प्रायमर तर आपण लावला आहे आणि ते मस्त स्किन मध्ये ऍब्झॉर्ब पण झालेलं आहे. आता ही थोडीशी जी डार्क सर्कल्स आणि डार्क स्पॉट्स आहेत ना, ते कव्हर करण्यासाठी मी हे मेबेलिनचं एज रिवाइन कन्सिलर यूज करणार आहे. हे खूप मस्त एकदम हाय कव्हरेज कन्सिलर आहे. मी 10 सेकंड या कन्सिलरला तसंच रेस्ट होऊ देणार. तोपर्यंत तुम्ही पाणी प्या, लिप बाम लावा, जे काय करायचं तुम्हाला ते करा. आणि 10 सेकंड नंतर मी याला ब्लेंड करणार आहे. मी तर हे माझ्या बोटानेच ब्लेंड करणार आहे, कारण एक तर त्याने खूप मस्त ब्लेंड होतं, एकदम नॅचरल फिनिश येते आणि खूप छान कव्हरेज पण मिळते. आणि ह्या 10 सेकंड्सच्या मेथडनी पण खूप मस्त कव्हरेज मिळते. आय मीन तुम्ही बघू शकता दोन अंडर आईज मधला डिफरन्स. सेम मी बोटाने बाकीचं पण कन्सिलर ब्लेंड करणार आहे. आता माझ्याकडे तुमच्यासाठी 3 ऑप्शन्स आहेत. तुम्ही एक तर फाउंडेशन यूज करू शकता, सीसी क्रीम, बीबी क्रीम किंवा स्किन टेंट, आणि किंवा तुम्ही ना हे सगळं स्किप करून बस कन्सिलर सोबत पण जाऊ शकता. हे सगळं तुमच्यावर डिपेंड करतं. बस एक गोष्ट लक्षात ठेवा, फाउंडेशन जर यूज करत असाल तर मॅट फाउंडेशनच यूज करा. जसं मी इथे यूज करत आहे हे मेबेलिनचं फिटमी फाउंडेशन. इतकं मस्त फाउंडेशन आहे हे, एकदम मॅट फिनिश देतं. आधी मी माझ्या हाताने ब्लेंड करते आहे. जसं मी सांगितलं, मला नॅचरल फिनिश आवडते आणि आपला कंट्रोल पण खूप चांगला बसतो म्हणजे हाताने. आणि मग नंतर मी त्याच्यावरून ब्लेंडर फिरवून घेणार आहे, म्हणजे ते जे एक्सेस प्रोडक्ट असेल ते सोक होऊन जाणार. आता मी लावणार आहे ब्लश. तर लिक्विड ब्लश तर एकदम स्किप करायचं आहे समर मध्ये, बट तुम्ही क्रीम ब्लश यूज करू शकता. आणि इथे मी 2 ऑप्शन्स दिलेले आहेत ब्लशेसचे. त्यातला मी हा लव्हरचा ब्लश पॅलेट यूज करत आहे. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही क्रीम ब्लश पण स्किप करू शकता, बट जर तुम्हाला लॉंग लास्टिंग ब्लश पाहिजे असेल तर माझं असं सजेशन आहे की आधी तुम्ही क्रीम ब्लश यूज करा, लिक्विड नाही, क्रीम ब्लश. आणि मग त्याच्यावरून आपण पावडर ब्लश लावूया, म्हणजे मग ते कसं एकदम लॉंग लास्टिंग होऊन जातं. हे पण मी अगेन माझ्या बोटानेच ब्लेंड केलंय आणि किती सुंदर फिनिश आलेलं आहे. त्याच्यानंतर मी परत एकदा ब्लेंडरनी ब्लेंड केलं. आणि आता हे सगळे क्रीम प्रोडक्ट्स आहेत ना, हे सगळ्यात आधी आपण फिक्स करून घेऊ. आणि मी याच्यासाठी यूज करते आहे हे ऑलिव्हियाचं मेकअप फिक्सर. सो ही एक टिप आहे की आधी आपण सगळे क्रीम प्रोडक्ट्स फिक्स करायचे, त्याच्यानंतर त्याच्यावरून सगळे पावडर प्रोडक्ट्स लावायचे. असं केल्याने आपलं मेकअप खूप चांगलं एकदम लॉंग लास्टिंग होतं. आता मी यूज करणार आहे ही ऑलिव्हियाची पावडर, लूज पावडर आहे ही, आणि
हे यानी मी माझे अंडर आईज, माझं टी झोन, जिथे जिथे माझं ऑइल येतं ना तिथे आणि मग नंतर ओव्हरऑल फेस वरती पण सगळीकडे मी सगळं मस्त पावडर करणार आहे, म्हणजे सेट करणार आहे. तर याच्यानंतर सगळे पावडर प्रोडक्ट्स यूज करायचे आहेत. सगळ्यात आधी मी यूज करते आहे हे पावडर ब्लश. आपल्या क्रीम ब्लशवर पावडर ब्लश लावायचं म्हणजे ते एकदम मस्त लॉंग लास्टिंग होतं. मग मी यूज करते आहे माझं फेवरेट ब्रॉन्झर. याने ना समर मध्ये तो असा सनकिस्ड वाला लुक येतो जो मला खूप आवडतो आणि इंडियन स्किन वरती तो खूप सुंदर दिसतो, एकदम मस्त दिसतो. फेस तर आपलं ऑलमोस्ट झालेलं आहे. आता बारी आहे आईजची. तर मी ना एव्हरीडे लुक करते, त्याच्यामुळे जास्त काय आय शॅडो नाही करणार आहे. जे मी पावडर ब्लश यूज केलं होतं ते सेम ब्लश मी माझ्या आयलिड्स वरती पण लावणार आहे ऍज अन आय शॅडो. मी हे डोळ्याच्या वर आणि खाली दोन्हीकडे मस्त लावून घेते आणि छान ब्लेंड करते आहे. त्याने खूप मस्त लुक येतो, एकदम मोनोक्रोम लुक. त्याच्यानंतर मी माझे आयब्राउज फिल करणार आहे. तुम्ही जर हे करत नसाल तर करायला सुरू करा. एव्हरीडे मेकअप मध्ये तर हे खूप मस्त दिसतं आणि याने एकदम असं फ्रेम दिसतात तुमचे आयब्राउज, तुमचे आईज. सो हे तर मी स्किप नाही करत आणि आय विल सजेस्ट की तुम्ही पण हे कधी स्किप नका करत जाऊ. याच्यानंतर मी यूज करणार आहे आयलायनर. सो मी ब्राऊन आयलायनर यूज करणार आहे. आय डोंट नो, मला आजकाल ब्राऊन आयलायनर खूप आवडायला लागलेलं आहे आणि मला ब्लॅक असं लावायची इच्छा नाही होत, बट ब्राऊन कसं एव्हरीडे मध्ये एकदम सटल लुक येतं ना, खूप सुंदर दिसतं. सो मी एकदम छोटूसा विंग करते आहे आणि दॅट्स इट. मी काय एकदम हेवी आयलायनर पण नाही करत आहे. त्याच्यानंतर मस्कारा लावायच्या आधी मी आयलॅश कर्ल करते, बिकॉज तुम्ही डिफरन्स बघा, खूप फरक पडतो यानी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मस्कारा यूज करायचा आहे. एव्हरीडे मेकअप असेल तर आय विल सजेस्ट की तुम्ही वॉटरप्रूफ मस्कारा नका यूज करू. मला पर्सनली वॉटरप्रूफ आवडत पण नाही, बिकॉज ना ते रिमूव्ह करणं खूप मोठी झंझट आहे आणि ते रिमूव्ह करताना ओरिजिनल लॅशेस पण तुटून पडतात, म्हणून मग मी वॉशेबल मस्कारा प्रिफर करते. बट जर तुमचं फंक्शन वगैरे साठी मेकअप करायचं असेल तर यू कॅन गो विथ वॉटरप्रूफ मस्कारा एज वेल. याच्यानंतर आपले सगळे पावडर प्रोडक्ट्स पण आपल्याला सेट करायचे आहेत, फिक्स करायचे आहेत. सो आपण सेकंड लेयर यूज करणार आहोत या मेकअप फिक्सरची. याने तर तुमचं मेकअप असं लॉक होऊन जातं. आता आपली बारी आहे लिप्सची. सो मी आधी लिप लायनर यूज करते आहे. कुठलंही तुमच्या आवडीचं लिप लायनर यूज करा, ब्राऊन, मरून, जे तुम्हाला आवडेल ते. आणि त्याच्यानंतर मी ही लिपस्टिक यूज करते आहे आणि आय गेस दॅट्स इट. हेच होतं माझं एव्हरीडे समर मेकअप लुक. आता तुम्ही ब्युटी शॉट्स एन्जॉय करा. ओके दोस्तों, मी आलेली आहे परत आणि आय रियली होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सगळ्या ज्या मेकअप जे प्रोडक्ट्स यूज केले आहेत ते मी टॅग लिस्ट मध्ये टॅग करणार आहे. सो डोंट फॉरगेट टू चेक दॅट आउट. अँड येस, आय गेस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि जर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला फॉलो केलेलं नसेल तर नक्की जा आणि फॉलो करा. हे आहे माझं इंस्टाग्राम हँडल. याच्यावरती मी डेली अपडेट्स तुमच्याबरोबर शेअर करत असते माझ्या लाईफच्या. सो येस, दॅट्स इट. आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.